अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 35. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात मॉन्टी अवीला पुढे घडणाऱ्या गोष्टींची त्याला कल्पना देत बोलला. मॉन्टी, मला माहिती आहे की हे सगळं चुकीचे आहे, पण मी काय करू? माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला तिचं प्रेम जिंकायचं आहे, तिचा विश्वास कमवायचा आहे, कारण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. अवी काकुळतीला येऊन बोलला. ओके अवी, तुला जे करायचे आहे ते कर, मी तुझ्यासोबत आहे. मॉन्टीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून त्याला धीर देत बोलला. आतापासून पुढे. इकडे अन्या अवीचा मेसेज बघत होती. काल रात्री ती लवकर झोपली, त्यामुळे तिने त्याचा मेसेज वाचलेला नव्हता. पण आता ती फोन बघत बसलेली होती तेव्हा तिला अवीचा मेसेज दिसला आणि तिने तो मेसेज वाचला. अन्या अवीचा मेसेज पुन्हा एकदा वाचायला सुरुवात केली आणि जसजसा तिने प्रत्येक शब्द वाचला तसतशी तिची मनस्थिती बदलत गेली. अवीने तिला जे प्रेमभरे शब्द लिहिले होते ते वाचताना ती थोडी अस्वस्थ झाली. त्याच्या प्रत्येक भावना तिला जाणवत होत्या, पण त्याचवेळी तिच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं. मेसेज वाचल्यावर अन्याची पहिली प्रतिक्रिया पत्रातील शब्दांनी तिला धक्का बसला होता. ती त्याला फक्त एक चांगला आणि जवळचा मित्र मानत होती, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळे सुरू होतं हे तिच्या लक्षात आलं नव्हतं. तिचं मन गोंधळलेलं होतं. ते काहीच क्षण स्तब्ध राहिली. अवीच्या त्या शब्दांच्या मागच्या तीव्र भावना तिला स्पष्ट दिसत होत्या. तिच्या मनात विचार चालू होते. काय, अवी माझ्यावर इतकं प्रेम करतोय आणि मला याची कल्पनाही नव्हती. आमचं नातं फक्त मैत्रीचं होतं. मला असं कधी वाटलं नव्हतं की त्याचं मन एवढं खोलवर आहे. पण आता मी काय करू? अवी माझा चांगला मित्र आहे आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल अशा भावना नाहीत. खरं तर आजकाल अन्याच्या मनातही अवीबद्दल काहीतरी वेगळे भावना निर्माण झाल्या होत्या, पण तिने त्या भावना नेहमीच बाजूला ठेवल्या होत्या. तिच्या बहिणीचे पळून जाण्यामुळे, तिच्या घरात झालेल्या संघर्षामुळे तिने स्वतःवर बंधनं घालून ठेवली होती. तिला आपल्या बाबांना दिलेल्या वचनांचा भार सतत तिच्या मनावर होता. तिला आपल्या बाबांना दुखवायचं नव्हतं, कारण ते आधीच बहिणीच्या निर्णयामुळे खूप त्रस्त झाले होते. अवीबद्दलची आपुलकी, आकर्षण आणि कधीकधी तिला त्याच्यासोबत सहज मोकळेपणाने बोलणे तिला त्याच्या प्रेमाच्या जवळ घेऊन जात होता. पण ती स्वतःला प्रेमात पडायची परवानगी देत नव्हती. हे बरोबर नाही. मी बाबांना वचन दिलं आहे की मी त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करेन आणि प्रेमात पडणं यामध्ये मी बसत नाही, असं ती स्वतःच समजावत असते. पण अवीचे लव्ह लेटर वाचल्यानंतर तिला स्वतःच्या भावना नाकारणे जवळजवळ जडच होतं. तिने पत्राचे शब्द पुन्हा वाचले आणि हळूहळू तिचं मन बदलत चालला. ती विचारात पडली. मी अवीबरोबर किती वेळ घालवला, किती गोष्टी शेअर केल्या. मला नेहमीच त्याच्याजवळ असतानाही एक प्रकारची शांती जाणवत होती. कदाचित हे प्रेमच आहे, पण मी या भावनांना नेहमीच नाकारत राहिले, ती स्वतःशीच बोलत होती. अन्या संघर्षात सापडली होती. ती अवीच्या प्रेमाला प्रतिसाद द्यावा का, की तिने आपल्या वचनाला प्राधान्य द्यावे या विचारात हरवलेली होती. त्या लेटरने तिच्या भावनांना नव्याने जाग आणली होती आणि तिला अवी आवडायला लागल्याचं ती आता नाकारू शकत नव्हती. माझ्या बाबांनी खूप सहन केलं आहे. मी त्यांना आणखी दुखवू शकत नाही. पण अवी, त्याचं काय? त्याच्या बोलण्यावरून असं समजतं की मी त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. अन्या स्वतःच्या विचारात हरवून गेलेली आणि एकतर तिला अवीचं प्रेम निवडावं लागणार होतं, नाहीतर बाबांना दिलेलं वचन. रात्रभर अवीचा विचार करून अन्याला रात्री कधीतरी झोप लागली. त्यामुळे आज सकाळी अन्या थोडी उशिराच उठली. उशिराने उठल्याने ती गडबडीने आपला आवरून आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. आईला मदत करता करता तिच्या डोक्यात अवीचाच विचार आला आणि ती आपल्याच विचारात हरवून गेली. अन्या, मी बाबांच्यासाठी व तुझ्यासाठी चहा ठेवला आहे, तेवढा बघ, असं म्हणून आई मयूरसाठी दूध घेऊन बाहेर गेल्या. यावरून अन्याने फक्त होकारार्थी मान हलवली व पुन्हा आपल्याच विचारात हरवली. अन्या, काय हे? तुझं लक्ष कुठं आहे? आई पडतच स्वयंपाकघरात आली, कारण अन्याने आपल्या विचाराच्या तंद्रीत चहाकडे लक्ष दिलं नाही आणि पूर्णतः
चहा आटून गेला. आई सॉरी, ते मी विचार करत होते. अन्या दिलगिरी व्यक्त करून बोलली. असू दे, तू जा बरं बाहेर बस, मी तुझ्यासाठी व बाबांसाठी चहा घेऊन येते, असं म्हणून आईने अन्याला बाहेर पाठवलं व गॅसवर दुसरे पातेलं ठेवून चहा करायला घेतलं. काय हे आजकाल या मुलीला काय झालंय काय माहीत. कधी भांडी हातातून पडतात तर कधी भाजी करपते. आता हा चहा आटून गेला. असं कसं चालणार हिचं? स्वयंपाकघरातून तिची आई अन्याच्या वागण्यावर बडबड करतच चहाचे कप घेऊन बाहेर आली. अगं सुमन, सकाळी सकाळी कटकट करू नकोस. लहान आहे ती अजून. असं चुका होणारच. तिला थोडा वेळ लागेल शिकायला. रवींद्र हसत चहाचा घोट घेत म्हणाले. हे ऐकून मयूरने डोळे मोठे करून आपल्या बाबांकडे आश्चर्याने पाहिलं. कारण त्यांनी लहानपणापासून रवींद्रला अन्याला ओरडताना पाहिलं होतं. पण आता त्यांच्या वागण्यातला हा बदल मयूरला थक्क करणारा होता. आणि हे सगळं अवीच्या आजोबांच्या शिकवणीचे फळ होतं. त्यांनीच रवींद्रला मुलीला अधिक प्रेमाने आणि समजून घेऊन वागवायला शिकवलं होतं. अहो, आज इथे आपण समजून घेतलं, पण पुढे काय? लग्न झाल्यावर ती असं वागली तर काय होईल? सासरच्या लोकांनी हिचं हे वागणं बघितलं तर ते काय म्हणतील? सुमन मात्र अजूनही अन्याच्या भविष्याचा विचार करत होती. सुमन, तू काळजी करू नकोस. मला खात्री आहे आपल्या अन्याचं चांगलंच होणार आहे. तिला चांगला व खूप समजूतदार मुलगा भेटेल आणि त्याच्या घरचेही खूप चांगले लोक असतील. तिथे सगळे सुरळीत होईल आणि मला तर असं वाटतंय अन्य एखाद्या मोठ्या घराण्यात सून म्हणून जाईल. रवींद्र अविनाशांनी त्याच्या घरच्यांचा विचार करत शांतपणे म्हणाले. अहो, तुम्हाला वाटतं आणि असणं यामध्ये खूप फरक आहे. बघूया कसं होतं. पण मला वाटतं तिला अजून सगळं काही शिकून घ्यायला हवं. सुमन अन्याच्या पुढल्या आयुष्याचा विचार करत म्हणाली. हो, शिकेल ती हळूहळू. आपणही कधी सगळं काही एकाच वेळी शिकलो नव्हतो ना. रवींद्र हसत सुमनकडे बघून म्हणाले. अहो, तुम्ही सांगता ते ठीक आहे, पण ती जर अशीच विचारात हरवून गेली किंवा सासरचं काही बघितलं नाही तर तिथे काय होईल? ती तिचं घर कसं सांभाळणार? तिचा संसार, तिचे घरचे लोक यांना कसे सांभाळणार? सुमन अजूनही काळजी करत म्हणाली. आणि तिचं बोलणं ऐकून रवींद्र सुमनकडे पाहून हसले व बोलू लागले. सुमन, या सगळ्यांचा विचार करण्याआधी तू स्वतःला विसरलीस का? तुला लग्न झाल्यावर काय येत होतं? माझ्या आईबाबांनी तुला समजून घेतलं ना. तुझ्या सगळ्या चुका समजुतीने घेतल्या. तसेच अन्याचे सासरचेही लोक तिला समजून घेतील, रवींद्र हसत म्हणाले. हे ऐकून सुमन थोडी शांत झाली, पण तरीही थोडं हसत म्हणाली. तुम्ही नेहमीच मला उदाहरणात काय आणता? अगं, उदाहरण देण्यासारखं तू आहेस म्हणून दिलं. आणि जसं तेव्हा आमच्या घरच्यांनी तुला समजून घेतलं तसंच अन्याच्या सासरचेही तिला समजून घेतीलच ना. तेव्हा काळजी करण्याचं काही कारण नाही, रवींद्र म्हणाले. हो, अगदी बरोबर आहे तुमचं. मी उगाच काळजी करत बसले होते. तुम्ही म्हणताय तसं माझ्या अन्याला चांगलं स्थळ मिळेल. सुमन हळूच हसल्या आणि अन्याच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अन्या आईबाबांचे बोलणे ऐकत होती, पण तिचं मन कुठेतरी दुसरीकडेच होतं. आईबाबांच्या प्रेमळ संवादानंतरही ती आपोआपच अवीचा विचार करू लागली. तिच्या चेहऱ्याची ती अस्पष्ट आठवण तिच्या डोळ्यांसमोर येत होती. जेव्हा ती त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हापासून त्याचं गूढ व्यक्तिमत्व तिला सतत विचारात पाडत होतं. काय असं आहे त्याच्यात? का बरं त्याचा विचार माझ्या मनातून जात नाही? ती स्वतःलाच विचारत होती. तिच्या मनात एकसारखे प्रश्नांची मालिका सुरू होती. त्याचे रहस्यमय वागणं, त्याचा चेहरा पाहण्याची तिची उत्सुकता आणि त्याचा चेहरा लपवून हेच सगळं तिला गोंधळात पाडत होतं. तो नेहमी चेहरा का लपवतो? त्याच्या चेहऱ्याचे खरं रहस्य काय आहे? आणि मला का असं वाटतं की त्याच्यात काहीतरी विशेष आहे? आई आणि बाबा अजूनही आपापसात बोलत होते, पण अन्या आता पूर्णपणे अवीच्या विचारात हरवून गेली होती. तिच्या मनात या सगळ्या विचारांची गर्दी होत होती. अगं अन्या, किती उशीर? आज आपल्याला कॉलेजमध्ये जायचं आहे, म्हटलं तेवढ्यात बाहेरून रेवाचा आवाज आला आणि ती अवीच्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली. हा आलेच, अन्याने रेवाला उत्तर दिलं आणि बॅग घेण्यासाठी पटकन आपल्या रूममध्ये पळाली.
तर इकडे बाहेर उभे असलेल्या रेवाने पटकन अवीला मेसेज केला की आम्ही स्टॉपवर येत आहोत आणि तिने लगेच आपला फोन बॅगेमध्ये ठेवला. काय हे अन्या, तुझं काय चाललंय? मला कळतच नाही. दररोज तू कॉलेजसाठी सकाळी लवकर उठणारी आजकाल उशीर करत आहेस. रेवा म्हणाली. अगं काही नाही, ते नेहमीचंच उशिरा उठले म्हणून लेट झाला. बरं चल पटापट, नाहीतर आपल्याला लेट होईल. रेवाचं पुढचं बोलणं ऐकायला नको म्हणून अन्याने आपले बोलणं पूर्ण केलं आणि भरभर चालायला लागली. तसं रेवा गालात हसली व तिच्या मागे निघाली. त्या दोघी स्टॉपवर उभ्या असतानाच तिथे अवी आला. तो रस्ता क्रॉस करून अन्याच्या अगदी समोर उभा राहिला आणि त्याचवेळी अन्याचे लक्ष समोर गेलं तेव्हा तिला तिच्या नजरेसमोर अवी उभा दिसतो. त्याने नेहमीप्रमाणे मास्कने अर्धवट चेहरा झाकलेला आणि तिला त्याच्या डोळ्यात एक रहस्यमय चमक असलेली दिसली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ती कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.